गारा एक 15 ते 20 मिनिटं गारा झाल्या, पण त्या गारांनी इतकं पूर्ण म्हणजे भुईसपाट रानं करून टाकली. काहीच कांद्यांमध्ये काही राहिले नाही. माझी स्वतःची वखार तर पूर्ण जमीनदोस्त झालेली. पर आम्हाला चूल पेटवता येईना. इतकी आमची हालत आज दुपारपर्यंत अवघड चाललेली आहे. आणि काढणीला आलेलं पीक होतं, पण ऐनवेळी पावसाने फार आमचं नुकसान केलेलं आहे. जशी जखम झाल्यावर कसं पॉयझन होतं तसं पॉयझन झाल्यासारखं आजच दिसायला लागले 12 तासातच त्याला. म्हणजे तो वखारीला साठवण क्षमतेला कांदा राहू शकत नाही कसाच. शासनाने या ठिकाणी ताबडतोब येऊन पंचनामे वगैरे करून आम्हाला काही का होईना मदत या ठिकाणी मिळावी अशी शासनाकडे आमची विनंती आहे. अर्ध्या फुटांचा गारांचा थर साचलेला होता. जो 2 तास गारा विगरल्या नव्हत्या इथपर्यंत गारा. आणि कांद्याला जे 3-3 फूट पाथी माजलेल्या होत्या त्याच्या फक्त 4-4 इंचाच्या पाथी राहिलेल्या आहेत. फक्त 4च बोट कांदे काढायला लेबर आलेले आहेत, पण काढता येईना. लेबर आता दुसरे बसून राहिले जागेवर. पूर्ण काही पूर्ण प्लॉट काही शेतीमध्ये कांद्यावर अवलंबून असते. ते पूर्ण प्लॉट आहे ना खराब झाले, काढण्यासारखे प्लॉट राहिलेले नाही. आणि त्यात जरी कांदा काढून ठेवला तर त्याची टिकाऊ क्षमता राहिलेली नाही. आम्ही देवगावमधील शेतकरी आहेत. इथं आमच्या देवगाव परिसरामध्ये काल दुपारी 3च्या दरम्यान भरपूर असं वादळ आणि गारपीट झाली ना. आमच्या भागामध्ये कांदा पीक मोठ्या प्रमाणात आहे आणि काढणीला आलेलं पीक होतं, पण ऐनवेळी पावसाने फार आमचं नुकसान केलेलं आहे. त्याच्यामुळं आम्ही मजुरं वगैरे गोळा करतोय, पण मजुरंसुद्धा मिळत नाही. आणि सकाळपासून या ठिकाणी कांदा काढणीला आम्ही सुरुवात केलेली आहे, पण नुकसान मात्र फार भरपूर झालेलं आहे. आजही पावसाचं हवामान आहेच आहे. मग आता बळीराजाच्या मनात काय आहे काही कळत नाही, परंतु शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास त्याने मात्र हिरावून या ठिकाणी घेतलेला आहे. आणि फार मोठं देवगाव परिसरामध्ये कांदा पिकाचं नुकसान झालेलं आहे. शासनाने या ठिकाणी ताबडतोब येऊन पंचनामे वगैरे करून आम्हाला काही का होईना मदत या ठिकाणी मिळावी अशी शासनाकडे आमची विनंती आहे. माझं नाव पांडुरंग नथू कोकणे. काल 3 वाजता वादळ खूप मोठ्या प्रमाणात आलं होतं. वादळ कमी झाल्याच्यानंतर भयानक अतिवृष्टीचा पाऊस पडला. माझ्या घराचे पत्रे उडून गेले. माझं जेवणाची सामुग्री, धान्य, किराणा, राशन पाणी सगळं भिजलं. रात्री आम्ही पर आम्हाला चूल पेटवता येईना. इतकी आमची हालत आज दुपारपर्यंत अवघड चाललेली आहे. वैजंता पांडुरंग कोकणे. इकडं वादळ आलं होतं, ते वादळामध्ये पत्र उडून गेले. आमची पोर होतं माझ्या संग. आम्ही घरामध्येच 2 जण होतो. आणि त्या वादळामध्ये आमचं पोर पण रडत होतं. आणि त्या वादळामध्ये सगळी भांडी कुंडी आमची सगळी वाऱ्याने वर गेली. एक लोखंडाची मांडणी होती ती सुद्धा वाऱ्याने उचलून वर पत्र्यावर फेकली होती. नमस्कार. आम्ही तालुका प्रशासन आंबेगाव, तहसीलदार आंबेगाव व तालुका कृषी अधिकारी आंबेगाव, आज लाखनगाव, देवगाव इकडचा जो पूर्वेकडचा आंबेगाव तालुक्यातील भाग आहे, इथं गारपीट झाल्यामुळं आम्ही संयुक्तिक पाहणी केलेली आहे. आणि त्याच अनुषंगाने आमचे जे काही महसूल अधिकारी आहेत, ग्राम महसूल अधिकारी असेल किंवा कृषी सेवक यांच्यामार्फत आम्ही पंचनामे करण्याचं काम सुरू केलेलं आहे. तर सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की आपण हे जे काही वादळी वारं सदृश्य परिस्थिती आहे, तर आपण आपल्या कुटुंब आणि जे काही आपले जनावरे असतील तर सुरक्षित स्थळी हलवावे असं एक तालुका प्रशासन या नात्याने आम्ही आवाहन करतो. धन्यवाद. काल जी गारपीट या सगळ्या परिसरामध्ये झालेली आहे त्याच्यामधून शेतकऱ्यांचे माल पूर्णपणानं नष्ट झालेले आहेत किंवा आता आले तरी त्याला काही बाजारभाव मिळणार नाही. आणि तेच पाहणी करायला मी आलो आज. ॲक्च्युली कालच मी या संदर्भामध्ये जिल्हाधिकारी पुणे यांच्याशी बोललो होतो आणि पंचनामे करायला सांगितलेलं होतं. आज तहसीलदार, BDO, शेती विभागाचे अधिकारी, बाकीच्या सगळ्या विभागाचे अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. पंचनाम्याचं काम सुरू झालेलं आहे. नुकसान भरपाईचा अंदाज घेतील आणि त्याच्यामधून मग जिल्हाधिकारी कमिशनरच्या माध्यमातून राज्य सरकारकडे प्रस्ताव जाईल आणि त्याच्यामधून मग शेतकऱ्यांना जी काही शासन ठरवेल त्याप्रमाणे त्याच्यामध्ये नुकसान भरपाई मिळवण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. शेतकरी पुन्हा कष्टानं उभा राहतो. या सगळ्या
शेतकऱ्यांना पुन्हा एकदा कष्टानं नव्यानं उभं करणं आवश्यक आहे. ते काम आम्ही करू. असं आहे की अशा प्रकारच्या आपत्ती ज्या वेळेला येतात त्यावेळेला काय भरपाई द्यायची, किती भरपाई द्यायची याचे काही नियम राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने सुद्धा ठरवलेले आहे. आणि त्याची सगळ्यात पहिली पायरी म्हणजे पंचनामे. पंचनाम्यांच्या नंतर नुकसान भरपाईचा अंदाज, त्याच्यानंतर प्रस्ताव कृषी विभाग आणि महसूल विभाग यांच्या दोघांच्या एकत्रितपणाच्या माध्यमातून हे प्रस्ताव मग राज्य शासनाला जातील कमिशनरकडून आणि राज्य शासन त्याच्यावर निर्णय घेईल. त्याच्यासाठी विशेष मंत्री आहेत, सेक्रेटरी आहेत आणि त्यांच्यासमोर हे सगळे निर्णय घेतले जातात. ठीक आहे ना. आता असं आहे की सगळे शासकीय अधिकारी आहेत, त्यांना या सगळ्या गोष्टी माहिती आहेत, ते त्याच्यातून मार्ग काढतील.